आज आम्ही चाललो होतो डीमार्टला. हा ना व्हिडिओ ज्यावेळेस आमच्या नणंदबाई घरी आल्या होत्या ना, त्यावेळेसचा आहे. तर त्यांना डीमार्टमध्ये थोडंसं काम होतं, म्हणून त्यांच्यासोबत मीही डीमार्टला निघाले होते. मला महिन्याचं सामान घ्यायचं होतं. तसं माझं महिन्याचं सामान अर्धं बाकी होतं. थोड्याच काही गोष्टी संपल्या होत्या, तर मी तेच घ्यायला आले होते. रविवार असल्यामुळे डीमार्टला गर्दी पण खूप होती. त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शूटसुद्धा करता येत नव्हतं. म्हणून मला लागेल ते सामान पटापट मी घेत होते. पहिल्यांदा ना सुरुवात मी चहापत्तीपासूनच करते आणि या मागच्या महिन्यापासून ना मी ही चहापत्ती यूज करते आहे. खूप छान वाटते ही चहापत्ती. त्यात इलायचीसुद्धा मिक्स आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा इलायची टाकून मग चहा बनवायची काही गरज लागत नाही, म्हणून मी दरवेळेस तीच घेते आता. पाव किलोचा चहापत्तीचा पुडा मला महिनाभर पुरेसा होतो, त्याच्यामुळे मी पाव किलोचाच घेते, म्हणजे 250 ग्रामचा. त्याच्यानंतर काही बिस्किटं घेतली. आता बिस्किटं ना मी ज्यांना बाय वन गेट वन ऑफर असतात ना, तेच घेते. आणि मोनॅको तर माझं फेवरेट बिस्किट आहे. मला खूप आवडतं मोनॅको, म्हणून मी ते घेतलं. खूप साऱ्या बिस्किटांवर ऑफरसुद्धा असतात. हे बघा, बॉर्बनवरती बाय वन गेट वन होतं, तरी पण मी एकच हा पॅकेट घेतला. त्याच्यानंतर पुढे गेलो. आता मला तांदूळ वगैरे जे जे काही संपलं आहे ना, ते घ्यायचं होतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी घरात शिल्लक होत्या. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की मागच्या महिन्यातला माल तसाच माझा शिल्लक आहे अजून. तर तांदूळ, मुगाची डाळ, शेंगदाणे अशा गोष्टी काही संपल्या होत्या ना, तर तेच मी घेणार होते. आणि लापशी करून करून गूळ एक संपला होता माझा, तो गूळ मी एक खरेदी केला. त्याच्यानंतर साबणाच्या सेक्शनमध्ये आले होते. साबण शिल्लक होते तसे बरेचसे, तरी पण काही नवीन ऑफर आहे का ते मी चेक करत होते. ऑफरमधल्या वस्तू घेतल्या ना तरच आपल्याला महिन्याचा बजेटमध्ये माल होतो आपला, नाहीतरी खर्च असा खूप होतो. ज्या दिसेल त्या वस्तू घेतल्या ना की आपलं बजेट खूप पुढे निघून जातं. तर या सेक्शनला ना मी मोनिसन्स नावाचं जे बाम असतं ना ते शोधत होते, पण मागच्या महिन्यात पण मला ते भेटलं नाही आणि या महिन्यात पण ते भेटलं नाही. माहीत नाही कधी येणार आहे आता ते. त्याच्यानंतर मी हे भांडी घासायचं लिक्विड घेतलं. मी मागच्या वेळेस डीमार्टला गेल्यानंतर मी हे दाखवलं होतं तुम्हाला की मी हे लिक्विड भांडी घासायसाठी यूज करते म्हणून. आणि ना हे 150 किंवा 160 रुपयाला बाय वन गेट वन ऑफरमध्ये असतात नेहमी. त्याच्यामुळे महिना 3 महिने तरी लिक्विड भांड्यासाठी वापरायला मला सोपं जातं. त्याच्यानंतर मी वरच्या सेक्शनमध्ये आले होते, जिथे चप्पल्स वगैरे आहेत, कपडे आहेत तिथे. तर काही चप्पल्स मी बघत होते, तर खूप छान छान इथे स्टोनचे वगैरे आले होते ना, तर मला यातले खूप आवडलेत, म्हणून मी एक चप्पलची जोडी इथून घेतली. त्याच्यानंतर बेडशीटच्या सेक्शनमध्ये आले होते. तर बेडशीटवरती ना ऑफर चालू होत्या. काही 169, 199 रुपयाला अशा ऑफर चालल्या होत्या. तर मी ते चेक करत होते आणि मला ही बेडशीट खूप आवडली. कॉटनची आहे, तर मी तिला घेतली. बाकीच्यासुद्धा मी बघत होते. काही काही बेडशीटला टॅग होते, काही काही बेडशीटला नव्हते ना, तर बघून घ्यावं लागतं. नाही तर खाली काउंटरला गेलं ना की मग ते कॅन्सल करतात, त्याच्यावरती टॅग नाही वगैरे म्हणून. त्याच्यामुळे एकदाच वस्तू बघून घ्यायच्या, जिथे टॅग आहे ना त्याच वस्तू घ्यायच्या. त्याच्यानंतर काही बॉटल्स बघितल्या. तर ह्या थर्मासच्या बॉटल होत्या, पण थर्मासच्या बॉटल हेवी लागतात. ह्या थोड्याशा हेवी नव्हत्या, म्हणून मी नाही घेतल्या त्या. त्याच्यानंतर मी असं हे फ्रॉक बघितले, तर मुलींसाठी ना हे फ्रॉक खूप छान वाटले मला. काही समर कलेक्शन म्हणून पण चालू होतं ऑफर. तर मुलांसाठी खूप छान छान समरमध्ये कपडे आले होते. त्याच्यानंतर मी भांड्याच्या सेक्शनमध्ये आले. तर काही नवीन भांडेसुद्धा आले होते, तवे नवीन आले होते. तर हा पॅन बघा नवीन आला होता, मागच्या महिन्यात तो नव्हता. आणि त्याच्यानंतर मी नक्की कढई बघितली. तर आपण जी दुकानातून कढई घेतली आहे ना, ती ह्याच्यापेक्षा जड होती. ही वजनाला खूप हलकी होती. तर बघा, मी अशा पद्धतीतून दुकानातून कढई घेतली होती सेम, पण इथली प्राईस थोडीशी कमी होती दुकानातल्यापेक्षा. पण मी मागच्या महिन्यात ज्यावेळेस बघायला आले होते त्यावेळेस डीमार्टमध्ये ही कढई नव्हती, म्हणून मी दुकानातून घेतली. त्याच्यानंतर काही कुल्फी मोल्ड्स बघितले. मागच्या वेळेस मला असे कुल्फी मोल्ड्स दिसले नव्हते, तर यावेळेस दिसले. पण आता पावसाळ्याचा दिवस जवळ येतो आहे आणि हे मोल्ड घेऊन काय करायचे, म्हणून मी ते घेतले नाहीत.
टिफिन्स, कढई वगैरे, तर खूप छान छान व्हरायटीज आल्या होत्या यावेळेस. आणि काही प्लेटचे डिझाईन पण खूप छान आले होते प्लेट्स बघा. काही कोटिंगचे वाटी प्लेटसुद्धा इथे आल्या होत्या नवीन. त्याच्यानंतर मी ना कुकर बघण्यासाठी आले होते, पण मल्हार एका जागी अजिबातच थांबत नव्हता. त्याच्यामुळे ते बघायचं माझं राहूनच जात होतं आणि त्याला कडेवर घेऊन माझा शक्य नव्हतं डीमार्ट एक्सप्लोअर करणं. तरी पण मी त्याला अधूनमधून ना पकडून आणायचे, तरी पण तो पळून जायचा. तर हा कुकर आहे ना स्टीलचा होता आणि याची प्राईस काहीतरी 1200-1300 रुपये होती. त्याचं मन लागावं म्हणून तिथून एक असं खेळणं उचलून त्याला खेळवून दाखवत होते मी. पण त्याला ना बॉल आणि बॅटच बघायचं होतं. तर काही कपसुद्धा बघितले, तर हे ना कप 92 रुपयाला 6 पीस होते. 120 रुपयाची MRP होती आणि डीमार्टची प्राईज 92 रुपये होती. खूप छान क्वालिटीचे कप होते. तसे कप मी तुळशीबागेतूनच खरेदी करते, पण डीमार्टमध्ये आलं ना तर कप बघण्यासाठी मोहच आवरत नाही. मला हे मग्स वगैरे खूप आवडतात. माझ्याकडे खूप सारे मग आहेत, तरी पण मी नवीन नवीन मग घेण्याचा नेहमीच प्रयत्न करते. पण यावेळेस मला आहोनी मग घेऊ दिला नाही. तर हा बघा किती सुंदर आला होता मग. मग वगैरे सगळे बघितले आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलो ना, आता इथे समर कलेक्शन लावलं होतं सगळं. समरमध्ये जे कॉटनचे पॅन्ट, टॉप वगैरे सगळं इथे अवेलेबल होतं, स्कर्ट वगैरे. आता कोणी वॅकेशनवरती जात असेल ट्रिपवरती, तर त्यांना हा स्कर्ट वगैरे ना खूप छान दिसेल. खूप छान छान इथे गाऊन्स वगैरे पण होते. 599, 499, 399 अशा ऑफर चालल्या होत्या. आणि याचं कापडसुद्धा खूप मस्त होतं. तर हा बघा 499चा होता हा गाऊन. मल्हारसाठी ना गॉगल बघत होते मी आणि त्याला घालूनसुद्धा बघितलं. त्याला खूप आवडला होता गॉगल आणि तो सारखाच त्या सेक्शनमध्ये जाऊन ना गॉगल घालून फिरत होता परत आणि त्याने मोडण्याचा पण प्रयत्न केला होता. म्हणून तो घेतला आणि परत ठेवून दिला. का तर बिल करायच्या आधी अशा गोष्टी काही तुटल्या फुटल्या तर त्याला जबाबदारी आपण घ्यावी लागते. म्हणून मुलांना नेहमी ना असं जपूनच काहीतरी करावं लागतं. बघा कसा फिरतोय घालून. अशा खोडकर ना खोड्या मल्हार खूप करतो आणि प्रत्येक मुलांना ह्या ट्रॉलीमध्ये बसायला त्या मुलांना आवडतं, पण मल्हारला ना ट्रॉलीमध्ये बसायला अजिबात आवडत नाही. तुमची मुलंसुद्धा डीमार्टमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यावर असे करतात का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तर ज्या वेळेस डीमार्टमध्ये गेले ना त्या वेळेस मुलं तर ट्रॉलीमध्ये बसायला खूप हट्ट करतात, ट्रॉलीमध्ये बसतात आणि अख्खं डीमार्ट फिरतात, पण मल्हार अजिबात तसं करत नाही. असो, तर मी काही टॉप्स वगैरे बघितले, तर खूप छान छान समर कलेक्शनमध्ये टॉप आले होते जीन्सवरती, प्लाझोवरती. तर बघा हे किती सुंदर आहे. ऑफिस वेअरसाठी सुद्धा हे टॉप खूप छान वाटतात. मी ज्यावेळेस ऑफिसला जायचे त्यावेळेस मी डीमार्टमधून असे टॉप्स खरेदी करायचे जीन्सवरती वगैरे ना खूप छान वाटतात हे टॉप. त्याच्यानंतर आम्ही काही टॉईज बघितले. तर मी मागच्या वेळेस तुम्हाला DIYमध्ये गेल्यावरती सांगितलं होतं की हे टेडी बेअर्स ना इथेच छान दिसतात. घरी गेल्यावर ना ते मळकट कळकट होतात आणि ते नको नकोसे वाटतात घरात पुन्हा आणि त्यांना लवकर फेकून पण देता येत नाही, का तर खूप महाग आपण ते खरेदी केलेलं असतं. म्हणून मी ना दरवेळेस हे घेण्याचं टाळते आणि मल्हारला तर अजिबात हे असलं आवडत नाही. त्याला फक्त बॉल वगैरेच आवडतं. तर अशा पद्धतीने आमची सगळी खरेदी करून झाली होती. आहो लाईनीत थांबले होते बिलिंग करायच्या, तर ह्याच्यासोबत मी इथे खेळत बसले होते निवांत. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.